भजी दाखवायचा, भजी दाखव. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आणि आज आपल्याकडे आहे वेळा अमावस्या. तिकडे बघू शकता वर्क इन प्रोग्रेस. तर वेळा अमावस्याला आपण इकडल्या तिला शांत करा की तर वेळा अमावस्याला जसं चालू होईल तसं इकडे आवाज वाढलेला आहे. पिऊ इकडे कसला असते बघी. चालू. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. तर वेळा अमावस्याला आपल्या ग्रामीण भाषेत म्हणतात येळवस. येळवस हा सण आपल्या शेतकऱ्या बांधवासाठी खूप मोठ्या उत्साहाचा असतो. आणि आपण शेतकरी जेवढे शेतकरी आहेत ते आपापल्या शेताकडे जाऊन भाकरी पुन्हा भजी वगैरे खातात. आपण बघू शकता तिकडं भाकरी भजी वगैरे आणतात. आणि आजच्या दिवशी भाकरीला रोडगा असं म्हणतात. रोडगाच म्हणतात नाही हा. तर रोडगा म्हणलं जातं. आणि रोडगा भजी वगैरे मस्त वनभोजन करायचं असतं. आणि हे वेळा अमावस्या हे पेरणीच्या 7व्या अमावस्यानंतर साजरी केली जाते. ए पिऊ इकडे. जातील जाते. वेळा अमावस्या ही प्रामुख्याने आपल्या इकडल्याच साईडला बनवली जाते. सण साजरा केला जातो लातूर जिल्हा. फक्त लातूर जिल्हा, पुन्हा धाराशिव, पुन्हा नांदेड साईड पण हा सण साजरा केला जातो. आपण जेवढे आपल्या शेतामध्ये देव आहे त्या देवाला सगळ्याचं पूजन केलं जातं. आणि आपण आता त्या दिशेने जाणार आहेत. पूजा वगैरे करून येता आणि तिकडे नैवेद्य वगैरे दाखवून इथं पण पूजा मांडली जाते महालक्ष्मीची. आम्ही तुम्हाला दाखवून पुढे आहे. आता आपण जाऊया खाली. पांडव आणि नरसी आहेत, त्या नरसिंहाला पूजन करूया आणि परत येऊन इथली पूजा करू. आणि नंतर तुम्हाला भजी रोडगा वगैरे दाखवतो कसं असतंय काही नाही. आणि आपण त्याचा आस्वाद घेऊ. घ्या घ्या इकडे बघ. बारीक उडगा मोठा झालं की किती वेळ झालं. हो मग तर फायनली आपण आले आहेत विहिरीवर. ही आपली विहीर आहे, बघू शकता. सध्या पाण्यानं फुल भरून आहे. आणि विहिरीवर आपला मारुती देव आहेत आणि त्यांचं आपण पूजन करूता. आणि इथं आपण बघूता लाईट तर आहे. मी मोटर चालू करून बघतो. जर चालू झाली तर चांगली गोष्ट आहे. लाईट आहे का नाही माहीत नाही. लाईटच नाही. तर लाईट नाही. शेतकऱ्याचे खूप हाल आहेत लाईटच्या बाबतीमध्ये. यावर प्रशासनानं पण काहीतरी बघायला पाहिजे. खूप निसर्गरम्य असू शकतं. असं काही काही नवीन अनुभवायला भेटतं. ते बघू शकता किती लय आहे तिथे. 3 4 तर 4 सापडलेले आहेत. आपण आता मारुतीच्या पाया पडूता या. हो का, हे बघा हे किती छान आहे. हे छान आहे सगळं. तर आता आपण पाया पडूयात. जय मारुती राया. ओके डन. तिन्ही देवाला पूजन केलेलं आहे. आणि आपण आता वर जाऊयात. वर जाऊन महालक्ष्मीचं तिथं पूजन करूयात. आणि तिथलं पूजन झाल्यानंतर आपण जेवण करूयात, ज्यामध्ये आपण भजी वगैरे खाणार आहेत. आणि जाताना बघू शकता हे किती छान छान मोराचे पंख भेटले आहेत. म्हणजे शहरातलं जीवन आणि
शेताकडलं जीवन ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. शेताकडे कसं मन मोकळं वातावरण असतं आणि शहरामध्ये बघू शकता किती धावपळ असते. तर असं जीवन जगण्यामध्ये जी खूप आनंद आहे ते बाकी कोणत्या सिटीमध्ये जगण्यात आनंद आहे. मोकळा श्वास भेटतो शेतामध्ये. दे की मला दे. हे येडं झालं तर ना. हे दे मला उचलून दे. हे मला माझ्या हातात दे. हा हरभरा बघा हरभरा दे. स्प्रिंकलर थँक्यू. तर अशा प्रकारे पूजन केलं जातं. हे बघू शकता आपण मध्ये लक्ष्मी वगैरे ठेवले आणि दिवे वगैरे पूजन हे ह्याला म्हणतात आंबील. आणि इकडे पाणी वगैरे ठेवलंय. आणि आता आपण आंबील खिचडा भजी रोडगा म्हणत असत का होलग्या पालन फलग्या म्हणतात. आणि गोल चक्कर मारायचे असते. इथे कसं बघणार बघ. पाठीमागून काहीतरी द्यायचं राहतंय. ते अशी परंपरा असती येळामोशाची. तर आपण आता ते पाया पडून द्यायचं राहते आणि नंतर मग जेवण करायचं असतं. ओके. बंद केलं. ओके. दिवे पाजुळे दिवे पाजुळे जोरा फोटो. भूक लागली मला पण एवढी मोठी. हाताव गाजर गवत थोडं थोडं चवीला ठेवा. एकदा मध्ये मटेरियल टाकलं सगळं बरोबर. बस पातळ राहते नंतर होत राहते घट्ट. आता दुसऱ्या जेवणाला गोविंद माझ्या आमशामध्ये बसलंय. भजी घट कराव का. ओके ओके बस झालं. पातळ नंतर होत्या घट. तर बघू शकता आजची नशा. तर 31 भारी नशा ही असते. तर ही आहे भजी आणि ह्या आहे रोडगा. तर आजची रोडगात म्हणते सॉरी आंबेल. हा रोडगा कशाला म्हणते. हा याला रोडगा म्हणते. भाकरीला रोडगा म्हणते. ही भजी राहील आणि हे राहील आंबेल. तर फायनली आता पूजा झालेली आहे आणि आपण बघू शकता आता आपण भजी रोडगा आणि आंबील पिणार आहेत. आणि आपल्या शेताकडे गाडी स्टार्ट कर. फायनली आपलं जेवण झालेलं आहे. आंबील खिचडा भजी रोडगा सगळं झालेलं आहे. आणि ॲक्च्युली आपण ह्यावेळेस हे बांधलं नाही, झोका बांधलं नाही. कारण झोका खेळणारं नाही कोणी. जर झोका खेळणारे अजून लहान असते तर झोका पण बांधला असता. आता मस्त जेवण झाले. आता एक छानशी विश्रांती घेऊया आपण झाडाखाली. आणि मी तुम्हाला आंब्याचे झाड दाखवणार होतो पण हा ब्लॉग खूप मोठा होईल. तर फायनली इथं दूध उतू घालतात.
सगळे झाल्यानंतर आणि आता दूध घालून झाले आहे आणि आपण जाणार आहेत आता घराकडे. तर फायनली आपला ब्लॉग एंड झालेला आहे आणि आपण आता जात आहेत ताकूरला. धोंडे आणि आपली 4 व्हीलरमध्ये येत नव्हती, सो आपली गाडी बाहेर लावलेली आहे. 2 व्हीलर येत होती म्हणून 2 व्हीलरमध्ये पर्यंत आणली आणि आता आपण जाऊयात. आता सगळे चलत चाललेत आणि तिथून मग आमची येळव जाईल घरला वापस. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि वेळा अमावस्याचं महत्त्व वगैरे तेवढं तर काही सांगितलं नाही मी ह्याच्यामध्ये, पण जेवढं येतं तेवढं सांगितलं. मला पण माहीत नव्हतं ॲक्च्युली काय राहते काय नाही ते. मला फक्त भजी आणि रोडगा एवढंच माहीत होतं. आणि ह्यावेळेस आपण झोका पण बांधलं नव्हतं, झोका खेळणारं कोणी नव्हतं. भविष्यात पुढे चालून आपण झोकासुद्धा बांधूया आणि झोकाचा पण पुढल्या व्लॉगमध्ये दाखवेल तुम्हाला. आणि आपला कॉलेजचा एक व्लॉग येत आहे, तो व्लॉग सेकंड पार्ट येणार आहे, त्याला पण भरपूर प्रतिसाद द्या. तर टाटा. आपण फायनली वर आलेले आहेत. इथं आपल्याला बाग लावायचे. माझा जे प्रयोग सक्सेसफुल झाला आहे आणि हा सक्सेसफुल प्रयोग इथं आपल्याला हे करायचा. आणि इथं आपली 4 व्हीलर आणि आता हे निघाले सगळे आपले आहे आणि हे जातील. चला पुढे तुम्ही घेऊन जावा, आम्ही येतो मागून.